नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि जर का काही थोडं खालीवर होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कळत असेल का गोष्टी माझ्यासोबत वर्कआउट होत नाहीयेत. ओके, तर आज आपण बघणार आहोत आपल्या माइंड विषयीच्या 5 अशा गोष्टी ज्या म्हणजेच एक आर्ट ऑफ माइंड कंट्रोल, म्हणजेच माइंडला कसं मॅनेज करायचं. येस, तर साध्या आणि सिंपल गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे पेन आणि प्लेजर. एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला त्यातून पेन भेटत आहे का प्लेजर भेटत आहे, हे आपण आपल्या माइंडला कसं एक्सप्लेन करून सांगतो त्यावरती गोष्टी त्याचा रिझल्ट दाखवतात. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण सांगितलं की तू जर एक्झाममध्ये फेल झालास तर तुला हे गोष्ट किंवा हे पेन भेटेल, त्यामुळे तो जास्त अभ्यास करेल आणि एक्झाममध्ये चांगले मार्क्स घेईल, म्हणजे त्याच्यासाठी पेन वर्कआउट होते. आणि एखाद्याला जर आपण म्हटलं की तू जर एक्झाममध्ये खूप छान मार्क्स घेतलेस तर तुला सायकल देण्यात येईल किंवा तुला तुझ्या आवडीच्या कॉलेजला ऍडमिशन भेटेल, त्यासाठी प्लेजर काम करत आहे. म्हणजेच प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी पेन आणि प्लेजर वेगळ्या पद्धतीचे काम करतं. म्हणजेच आपण कसं एक्सप्लेन करून सांगतोय त्यावर ते सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. म्हणजे हे पहिलं टूल आपण कसं वापरायचं ते आपण स्वतः ठरवायचे. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे पॉवर ऑफ ऑटोमेशन. आपलं माइंड हे एका रेकॉर्डरचं काम करतं. आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात जे काही इव्हेंट्स झालेले आहेत तो सगळा डाटा आपल्या माइंडमध्ये फीड असतो. आणि आता आपण प्रेझेंटमध्ये इमेजेसच्या द्वारे, ऑडिओच्या द्वारे, म्हणजेच आपण काय मूवीज बघतोय, काय ऐकतोय, कोणासोबत काय बोलतोय, हा जो सगळा डाटा आहे त्यावरून आपलं माइंड सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत असतं. आणि नंतर इन फ्युचरमध्ये येणारे मग पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, हे सगळे थॉट्स आपल्या ह्या सगळ्या डाटावरती डिपेंड करतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे रील आणि रिअल, म्हणजेच इमॅजिनेशन. आपण काय इमॅजिन करतो, म्हणजेच पास्ट इव्हेंट्स बद्दल, म्हणजे एखाद्या निगेटिव्ह गोष्टीबद्दल जर आपण इमॅजिन करत असू किंवा आपण एखाद्या छान चांगल्या गोष्टीबद्दल जर इमॅजिन करत असेल तर आपल्याला छान पद्धतीचे अनुभव येत राहतील. म्हणजेच आपण काय आपल्याला आउटपुट पाहिजे त्यानुसार त्यामध्ये इनपुट देत राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर आंब्याचं झाड पाहिजे असेल तर आपल्याला आंब्याची कोय रोवावी लागेल आणि अशा पद्धतीने ते आउटपुट भेटेल. आपल्याला जर ज्वारी पाहिजे असेल तर आपण ज्वारीचं रोप, आपण ज्वारीचं धान्य पेरू शकतो. गहू पाहिजे असेल तर गव्हाचं पेरू शकतो. म्हणजेच आपल्याला इन फ्युचरमध्ये जे काही पाहिजे त्यानुसार आपण आज त्याचं इनपुट आपण त्याला देऊ शकतो. म्हणजेच उद्या जे काही पाहिजे ते आज आपण इमॅजिन करून हळूहळू त्याचं छान पद्धतीचं आउटपुट घेऊ शकतो. त्यानंतर चौथी गोष्ट आहे वन थिंग ॲट अ टाइम. मल्टीटास्किंगपेक्षा वन थिंग ॲट अ टाइम केल्याने जास्त आउटपुट भेटतं, 100% रिझल्ट्स भेटतात आणि माइंडफुलनेस आपल्याकडे येत असतो. त्यामुळे आपल्याला एका वेळी एकच काम छान पद्धतीने फोकसनी राहून करायचं आहे आणि याचा खूप छान पद्धतीने आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि पाचवी जी गोष्ट आहे बोरिंग वर्सेस क्रिएटिव्ह. एखादं काम म्हणजे आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये एखादं काम रोज 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 जेव्हा करतो तेव्हा ते कुठंतरी आपल्याला बोरिंग वाटायला लागतं आणि आपल्याला ते काम न करण्यासाठी इनफ असतं ते बोर होणं. सो आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे आणि त्या कामामध्ये थोडंसं क्रिएटिव्हिटी आणायची किंवा ते काम थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे जर आपल्याला आपण रोज फिजिकल एक्सरसाइज जर आपण करत असेल आणि रोज आपण एकच गोष्ट त्यासाठी करत असेल तर नक्कीच आपल्याला ते बोर होईल. त्यासाठी आपल्याला कधीतरी फक्त चालायचंय, कधीतरी पळायचंय, कधीतरी कार्डिओ करायचंय, कधीतरी झुंबा करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये आपण व्हेरिएशन आणू शकतो. असंच प्रत्येक वेगळं वेगळं तुम्हाला जे काही ठरवायचं आयुष्यात त्यामध्ये थोडंसं क्रिएटिव्हिटी जर आपण आणली, क्रिएटिव्हनी केलं तर सगळ्या गोष्टी छान पद्धतीने वर्कआउट व्हायला लागतील. येस, तर इथंपर्यंत जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत, होप सो, आणि मी अशी आशा करते की त्या सगळ्यांना नक्कीच त्यांचं आयुष्य बदलवण्यासाठी असे व्हिडिओज खूप मदत करतील. ओके, सो 5 गोष्टी मी अजून एकदा तुम्हाला रिपीट सांगते. पहिली गोष्ट आहे पेन आणि प्लेजर. आपण कसं एक्सप्लेन करतो आपल्या माइंडला की मला काय गोष्टी वर्कआउट होत आहेत. दुसरी गोष्ट आहे पॉवर ऑफ ऑटोमेशन, म्हणजेच रेकॉर्डिंग सगळी गोष्ट होते, राईट. म्हणजे आपण पेनड्राईव्हमध्ये जे कुठले गाणे भरलेत तेच गाणे रिपीट आपल्याला ऐकायला भेटणार आहेत.
ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. तिसरी गोष्ट इमॅजिनेशन, जे काही इमॅजिन कराल तेच होत राहील. आणि चौथी गोष्ट आहे वन थिंग ॲट अ टाइम, एका वेळी एकच काम करायचं आणि त्यात 100% द्यायचं. आणि पाचवी गोष्ट आहे बोरिंग गोष्टीला कसं क्रिएटिव्ह करायचं. तर ह्या झाल्या आपल्या माइंडच्या 5 सिंपल अशा ट्रिक्स, जेणेकरून आपण आपल्या माइंडला मॅनेज करू शकतो, आपण आपल्या माइंडला कंट्रोल करू शकतो. आणि आपण जेव्हा आपल्या माइंडला कंट्रोल करायला लागतो आणि आपण त्याच्याकडून त्याचं काम छान पद्धतीने करून घेतो आणि आपल्या आयुष्यात भरभराटी आणतो. ओके, शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच आपल्या आयुष्य सुंदर करण्यासाठी माझे व्हिडिओज, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही अशीच मला छान पद्धतीचे थंबनेल द्या किंवा लाईक करा, शेअर करा, तुमच्या लाऊड वन्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी माहीत होतील आणि आयुष्य सुधारवण्यासाठी या गोष्टी मदत करतील. ओके, धन्यवाद.